सगळ्यांना नमस्कार. काल दुपारी माझ्याकडे एक महत्त्वाची माहिती आली होती आणि ती माहिती अशी की सरकारकडून पुण्याच्या मुंढव्या प्रकरणामध्ये पुणे कोर्टामध्ये एक याचिका करण्यात आली आहे आणि त्या याचिकेत हे सेल डीड कॅन्सलेशनसाठी कलेक्टरांकडनं अर्ज गेलाय अशी माहिती मला काल मिळाली आहे. तेव्हापासून मी त्याचे जे PDF ची कॉपी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते. अजून ते पेपर हातात पडलेले नाहीत. मला असं वाटतंय की सरकारला माझा थेट आता इशारा आहे, जनतेकडून आहे, की कुठच्याही पद्धतीने ना अजित पवारांना वाचवलं पाहिजे, ना पार्थ पवारांना वाचवलं पाहिजे, ना अमेडियाला वाचवलं पाहिजे, ना शीतल तेजवानीला वाचवलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने त्यांना वाचवण्याचा जर हा प्रयत्न होत असेल तर मी कोणालाच सोडणार नाही, अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनाच. मग माझ्या पिटिशनमध्ये पहिले जे रिस्पॉन्डंट असतील ते मुख्यमंत्री असतील, कारण आत्ताच्या घटकेला जे सगळं चाललंय ते आता खरंच पाहवत नाहीये. तर ही जर याचिका केली गेली असेल तर त्याच्यात पहिली म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी हे घेणारे आणि देणारे या दोघांच्या क्रिमिनल लायबिलिटीज या पाहिजेत. FIR मध्ये जे पार्थ पवारचं नाव आलं नाहीये ते तातडीने आलं पाहिजे. त्याच्यावरची जी लांबत चाललेली चौकशी आहे ती 100% संपायला पाहिजे. आता तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलंय की FIR मध्ये पार्थ पवारचं नाव का नाही, का उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचवलं जातंय असे ताशेरे आता थेट न्यायालयाकडनं आलेले असताना सुद्धा जर या सरकारला हे सगळं वाचवावाचवीचे प्रयत्न करायचे असतील तर ते कुठच्याही पद्धतीने खपवून घेतले जाणार नाहीत. मला आत्ताच्या घटकेला वॉर्निंग द्यायची आहे की जर याच्यात कुठेही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. डीड कॅन्सलेशन झालं ते ठीक आहे, पण जी क्रिमिनल लायबिलिटी आहे, जे पेपर्स फोर्ज केले, अगदी थेट सप्लिमेंटल अग्रीमेंट, LOI, सेल डीड, पजेशन, हे सगळं जे फोर्जिंग झालं, जे सगळं फ्रॉड झालं, याची शिक्षा या लोकांना मिळालीच पाहिजे. हे दोन मला मुद्दे मांडायचे होते. एक की कॅन्सलेशनचं जे PDF आहे ते मी मागवली आहे. माझ्या हातात आल्यानंतर पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन. आता मुद्दा क्रमांक 2, आताच्या घटकेला चाललेलं जे हिवाळी अधिवेशन आहे त्याला काय म्हणावं तेच कळत नाही. याला आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचं का फॅशन शो म्हणायचं का कोणी यायचं काहीही विधानं करायची. कारण आता हे जे फोटो बघितले, हा एक पडळकरांचा, हा ठीक आहे, हा भाग आपण समजू शकतो की AI ड्रिव्हन आहे, पण ह्या वेशात जर आपले आमदार यायला लागले, ह्या वेशात जर आपले आमदार येऊन विषय मांडायला लागले, हास्यास्पद आहे सगळं. म्हणजे बुद्धीची काय पातळी आहे किंवा दिवाळखोरी जरी आपण म्हटलं तरी हे कमी लेखलं जाणार नाही. सगळीच लोक म्हणजे म्हणून मी आज असे असंख्य जे ट्विटरवर मेसेजेस आहेत ते बघितले की हा काय हिवाळी अधिवेशन चाललंय का हा फॅशन शो चाललाय. 90 कोटी रुपये खर्च केले 7 दिवसासाठी, म्हणजे प्रत्येक दिवसाचा 12 ते 13 कोटी 12.8 crores एका दिवसाचा खर्च आहे अधिवेशनाचा. ते खर्च कशाला झाला? लोकांचे विषय मांडायला, आपल्या महाराष्ट्राला कसं समृद्ध करायचं, आत्ताचं जे एवढं देणं झालंय ते कसं कमी करायचं, याच्यावर फोकस करायचा सोडून जो येतोय तो वाटेल ते बोलतोय. बिबट्यांच्या विषयावर गंभीरतेने विचार मांडले पाहिजे होते, त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. तर हे असे फॅन्सी ड्रेस घालून तिथे खाव खाव करत असतील तर अशा लोकांना काय म्हणायचं. त्याच्यात आणि एक आमदार तर ते तिथे जाऊन म्हणतात की आपण त्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. इतकी बुद्धिमत्ता असलेले जर आपले आमदार तिथे अधिवेशनात पोचले तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागल्याशिवाय होणार नाहीये. तर मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला माझी अपेक्षा होती
की विरोधी पक्ष विषय मांडून धरेल, नवीन नवीन विषय मांडेल, मुंडव्या प्रकरणात गदारोळ करेल, पण ते करताना दिसत नाहीये. तर जनतेतर्फे माझी आता मागणी आहे आणि माझ्या 2 मागण्या आहेत. मागणी नंबर 1 की सरकारकडनं श्वेतपत्रिका काढण्यात यावी. 2000 ते 2025 जितक्या सरकारी जमिनी, गायरान जमिनी आरक्षणाच्या म्हणजे हॉस्पिटलचं आरक्षण, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं आरक्षण किंवा मंदिरांच्या जागा सुद्धा ढापल्या गेल्या आहेत. बारामतीतल्या काही जागा ढापल्या गेल्याचं माझ्याकडे सगळे जे पेपर आलेत. तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय या सगळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची अत्यंत गरज आहे. सरकारने 2000 ते 2025 ही पूर्ण श्वेतपत्रिका काढावी अशी जनतेतर्फे जनतेची प्रतिनिधी म्हणून मी मागणी करते. एवढंच नाही तर एक इशारा पत्र हे महसूल विभागाकडनं आणि पोलीस विभागाकडनं काढलं गेलं पाहिजे. महसूल विभागाकडनं इशारा पत्र काढून सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना की तुम्ही याच्या पुढे कुठलाही डॉक्युमेंट न बघता किंवा सगळे जे कायद्याप्रमाणे न करता जर केलं, कारण माझ्याकडे असंख्य कंप्लेंट्स येत आहेत महसूल विभागाच्या, तर महसूल मंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की याच्या पुढे तुम्ही एक इशारा पत्र काढा की कुठल्याही महसूल अधिकाऱ्यांनी कुठलीही अनियमितता केली तात्काळ 24 तासात त्याला सस्पेंड केलं जाईल. दुसरी, मला पोलीस डिपार्टमेंट, गृह खात्याकडनं एक इशारा पत्र पाहिजे पोलीस डिपार्टमेंटला की लोकांच्या मुद्द्यांसाठी तुम्ही काहीही करत नाहीत. गंभीर मुद्दे घेऊन लोक तुमच्याकडे येतात, त्याला तुम्ही काडी मात्रही किंमत देत नाहीत. असे जर आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर सुद्धा शो कॉज नोटीस देऊन त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असं इशारा पत्र गृह विभागाकडनं दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच आज आता एकच दिवस उरलाय अधिवेशनाला, अजून तरी विरोधी पक्षांनी एक काहीतरी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर लढावं आणि त्याचा जो आता खेळ खंडोबा करून ठेवलाय तो आता बंद करावा. धन्यवाद. आरोप करत आहात, आपण बघतोय की सातत्याने नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होत आहे, मात्र कारवाई जी आहे ती पार्थ पवार यांना सोडूनच होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल देखील आपण अनेक दिवसांपासून अधिवेशन सुरू आपण बघतोय, पार्थ पवारांच्या विरोधात देखील शांत आहे. आता तुम्ही नेमकं कोर्टात जाण्याचं पाऊल उचलाल का? नाही, आता मी तर त्याची तयारी केलेलीच आहे, पण कोर्टात जाण्याच्या आधी कोर्ट म्हणतं की लिगल रेमेडी संपवा, म्हणून मी खारगे समिती पुढे 2दा सबमिशन केलेलं आहे. आताच्या घटकेला मी कालच रात्री 3रं सबमिशन करण्याची मागणी केली आहे. तर मी खारगे समिती पुढे माझं 3रं सबमिशन करणार आहे आणि त्यांनी जर काही केलं नाही तर माझी पिटिशनची कॉपी सुद्धा तयार आहे. सगळी माझी व्यवस्था झालेली आहे आणि मी कोर्टात मूव्ह करून या सगळ्यावर, आणि जसं मी म्हटलं मुख्यमंत्र्यांपासून, कारण पाठीशी घालण्याचं काम जर तुम्ही राजकारणासाठी केलं तर हे कदापि मी होऊ देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आता आलेली आहे. 2 महिन्यात जो आहे जे 21 कोटी आहेत या जमिनीचे ते भरायला सांगितलेले आहे आणि वरती जे व्याज आहे 1,47,00,000 2 महिन्यांचं ते देखील भरायला सांगितलेलं आहे. 21 कोटी आधी सांगितले, त्यानंतर 42 सांगितले, मग पुन्हा 21 सांगितले, पण हे 21 कोटी आम्हाला देता येणार नाहीत असं कळवून सुद्धा त्याच्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाहीये. मी तर इंडस्ट्री मिनिस्ट्रीला सुद्धा विचारतेय की तुमचं एक खोटं LOI बनवून त्यांनी खोटं एक सेल डीड साठी ते वापरलं, याच्यावर सुद्धा FIR झाली नाहीये. तर उदय सामंत जे मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज आहेत त्यांनी एक इंडस्ट्री विभागातर्फे FIR करणं गरजेचं आहे. आतापर्यंत ते झालं नाहीये. आज मी त्यांना देखील एक पत्र देऊन त्या कारवाईची मागणी करणार आहे. 21 कोटी रुपये जो दंड आहे तो कायद्याप्रमाणे वसूल केला जाऊ शकतो. जर त्यांनी तो दिला नाही तर त्यांच्या कंपन्यांमधनं, अगदी त्यांनी तिथूनही दिला नाही तर त्यांच्या मालमत्तेतनं जप्तीची कारवाई करून हे केलं गेलं पाहिजे. पण ते करतील का माहित नाही, पण शासनातर्फे हे झालं पाहिजे. नाहीतर मी ते कोर्टाची ऑर्डर आणून पार्थ पवारांच्या कंपनीकडनं नाहीतर त्यांच्या मालमत्तेतनं जप्तीची कारवाई आणून
वसूल करून महाराष्ट्राच्या तिजोरीत घालणार आहे. ताई, आपण जर बघितलं शीतल तेजवानी हे पोलिसांची दिशाभूल करतात, त्यांच्यावर जो 300 कोटींचा आरोप आहे, हा व्यवहार जो आहे तो बँक खात्यामध्ये दिसत नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की हा रोख रकमेतून झाला असेल. रोख रकमेतनं झाला की नाही हे पोलीस सांगू शकतील. त्यांनी 2 छापेमारी केली तिच्या 2 घरांवर, शीतल तेजवानीच्या दोन्ही घरांवर. तर आत्ताच्या घटनेला जर हा रोख रकमेचा व्यवहार झाला असेल, इतकंच नाही, पुढे आणि काही माहिती येते की याचा पुढेही व्यवहार झाला होता. आता हे सगळं जर खरं असेल तर सरकार करतंय काय आणि लोकांनी आता शासनावर विश्वास ठेवायचा की नाही, का सगळंच आता राजकारणाची घाण, राजकारणाचा चिखल इतका झालाय की कुठेच काही होणार नाही. हताश होऊन लोकांनी लोकशाहीत असंच चित्र बघणं गरजेचं आहे का, असा माझा प्रश्न आहे सरकारला. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.